करायचं असेल तर मी सांगतो त्या पद्धतीने जर करू शकलो तर म्हणले आपलं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित होऊ शकेल. कारण मी संपूर्ण भारत फिरलो, अतिशय वैभव या देशामध्ये मी पाहिलं. या देशामध्ये मी न पाहिलेली एकमेव गोष्ट जर कुठली असेल तर तो आहे भिकारी. 1835 सालचं भारताचं हे वर्णन आहे. 1835 परकीय म्हणून आलेल्या, परदेशातून आलेल्या माणसांनी दिलेलं हे निवेदन आहे की मी 1835 साली भारतामध्ये भिकारी म्हणून पाहिलेला नाही. मग हे जर समाजामध्ये स्थैर्य असेल, हे जर समाजामध्ये वैभव असेल तर ते गेलं कुठे? या लोकांनी ठरवलं असं की म्हणजे या लोकांचे आदर्श उद्ध्वस्त केल्याशिवाय, या लोकांची घट्ट असलेली समाजाची वीण उद्ध्वस्त केल्याशिवाय, या लोकांना एकमेकांवरती भुंकायला शिकवल्याशिवाय, या लोकांची तोडफोड केल्याशिवाय, या लोकांची शिक्षण पद्धती बदलल्याशिवाय, या लोकांचे संस्कार बदलल्याशिवाय आपल्याला या लोकांवरती राज्य करता येणं शक्य नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या लोकांनी अभ्यासपूर्वक, हेतुपुरस्सर जे आम्हाला शिकवायचा प्रयत्न केला, आपल्यातल्या बुद्धिवान म्हणवणाऱ्यांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने आत्मसात केलं. आणि आपण कसे वाईट आहोत, आपली संस्कृती कशी वाईट आहे हे आपल्याला पटवून द्यायला सुरुवात केली. यामागे कारण हेच की गोऱ्या साहेबांनी सांगितलं तर आमचा विश्वास बसणार नाही, आपल्यातला कोणीतरी सांगतोय ना, मग ते खरं असलं पाहिजे. आणि म्हणून आपलेच माणसं आपल्यांवरती भुंकायची पद्धत जी तेव्हापासून सुरू झाली ती अजून थांबायचं नाव घेत नाही. त्याचे परिणाम असे झाले, एकी जाऊन बेकी झाली, सौख्य पळाले दुरी, जागलो तृणवतया भूवरी, द्वेष मत्सरे ठाणे निधले, प्रत्येकाच्या घरी, आता ही गोष्ट न काही बरी. एकी जाऊन बेकी झाली, सौख्य पळाले दुरी, जाहलो तृणवतया भूवरी. अत्यंत गुण्यागोविंदानी आपापलं कर्म करीत आनंदाने जगणारा समाज असल्यामुळे त्या स्थिरतेच्या, त्या स्वास्थ्याच्या बळावरती मिळवलेलं हे वैभव होतं. ते वैभव आमची तोंड वेगवेगळ्या दिशेला झाल्याबरोबर संपायला वेळ लागला नाही. प्रत्येकाने लहानपणी एकीचे बळ ही गोष्ट ऐकली असेल. एकीचे बळ. एक बाप आहे, त्याला 5 पोरं आहेत, एकमेकांच्या छाताडावर बसून नरडीचा घोट घ्यायलाच तयार, सख्य भाऊ. त्याला काळजी वाटायला लागली, माझ्या माघारी लेकरांचं होणार कसं. त्यांनी लेकरांना बोलवलं, प्रत्येकाला येताना 2-2 काड्या घेऊन यायला सांगितलं. एक एक काडी आणली, म्हणले पोरं मोडून फेकून द्या. एक एक काडी पोरांनी अलगद मोडली आणि फेकून दिली. ते म्हणले आता उरलेल्या तुमच्या 5 काड्या एकत्र करा, त्याला एका सूत्रामध्ये बांधा, त्याची मोळी तयार करा. मोळी तयार झाली, म्हणले आता हिला तोडा. 5 काड्यांची मोळी तोडायची ताकद त्या 5 जणांपैकी कोणामध्येही नाही. तो म्हणला 5 जण एकत्र राहाल तर या मोळीसारखे सामर्थ्यवान व्हाल, बलसंपन्न व्हाल, वेगवेगळे व्हाल तर तोडून फेकले जा. छोट्या 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 दोऱ्या एकत्र करून त्याचा दोरखंड वळला म्हणजे तो दोरखंड बलदंड मदमस्त हत्तीला सुद्धा बांधून ठेवील एवढी ताकद त्या ठिकाणी निर्माण होते. दोऱ्या वेगवेगळ्याच आहेत, पण त्या एकत्र बांधून घट्ट पिळल्यामुळे निर्माण झालेलं ते बळ आहे. त्या सामर्थ्यावरती, त्या बळावरती मिळवलेलं हे वैभव आहे. आजपर्यंत वैभव कोणाच्या घरावरती, कुठल्या देशावरती आभाळातनं पडलंय असं तरी झालं नाही. वैभव, संपत्ती मिळवावी लागते, कष्टपूर्वक मिळवावी लागते, हेच खरं आहे. ज्या अर्थी आपल्या पूर्वजांनी हे सगळं मिळवलं, त्या अर्थी त्या काळची समाज रचना, त्या काळची लोकांची परिस्थिती ही काही वेगळी असली पाहिजे, चांगली असली पाहिजे, हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. द्वेष मत्सरे ठाणे दिधले, प्रत्येकाच्या घरी, आता ही गोष्ट न काही बरी. अत्यंत तुच्छ स्वार्थासाठी, थोड्याशा लालसेपायी काही थोडी माणसं डोकं भडकवायचं काम करतात, समाजाला विपरीत उपदेश करायचं काम करतात. एक सोपं उदाहरण सांगतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण आपण ऐकतो. का निर्माण झाले असतील? भगवंत सांगतात हे जन्माधिष्ठित नाही. कोणी एखाद्या विशिष्ट जाती जन्माला केवळ आला म्हणून द्वेष करा, किंवा त्या जातीत जन्माला आला
म्हणून त्याला पूजनीय माना. ही पद्धत कधीही नव्हती, कधीही असू नये, कधीही राहणार नाही. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. गुण आणि कर्म यांच्या आधारावरती झालेल्या ह्या 4 वेगवेगळ्या पद्धती आहेत. आणि त्या समाजाचं वैशिष्ट्य असं आहे की समाजामध्ये 4 प्रकारच्या शक्ती कार्यरत असतात, 4 प्रकारची सामर्थ्य कार्यरत असतात. एक सामर्थ्य असतं बुद्धीचं, एक सामर्थ्य असतं सत्तेचं. सत्ता हे सामर्थ्य आहे का नाही? आज सगळ्यांना मान्य, सत्ता पाहिजे. बुद्धी हे सामर्थ्य आहे, पैसा हे सामर्थ्य आहे, कष्ट श्रम हे सामर्थ्य आहे. 4 वेगवेगळ्या प्रकारची सामर्थ्य 4 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वाटून दिलेली असल्यामुळे कुणी एक दुसऱ्याची पिळवणूक करील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकत नाही. माझ्याकडे बुद्धी पुष्कळ आहे, पैसा नाही, काही करता येणार आहे? काही करू शकत. पैसा आहे पण अक्कल नाही, पैसा तरी सांभाळता येणार आहे? सांभाळता येत. सत्ता आहे पण राबवायची बुद्धी नाही, काही उपयोग नाही. सगळं काही आहे, कष्ट करायची लोकांची तयारी नाही, काही होऊ शकत नाही. 4 सामर्थ्य 4 दिशेला असल्यामुळे पिळवणूक रहित समाज उभा राहिला. आणि त्या पिळवणूक रहित समाजाने अनुभवलेली ही वैभवशाली अवस्था आहे, जी आपल्याला आज कवी कल्पना वाटते, जी आपल्याला आज दंतकथा वाटते. साध्या साध्या गोष्टी आपल्याला कशा भ्रमित करण्यासाठी सांगितल्या जातात त्याचं एक उदाहरण सांगतो. पुरुष सूक्तामध्ये या समाज पुरुषाचं वर्णन आहे. समाज हा एक पुरुष आहे, हे एक शरीर आहे. शरीरातला असा कुठला अवयव आहे मला सांगा जो तुमचा निकामी झाला तर चालेल? कुठलाही एक अवयव सांगा की हा अवयव माझ्या शरीरातला निकामी झाला तर मला चालेल, माझं शरीर निरोगी राहील, माझं शरीर कार्यक्षम राहील. शरीर कार्यक्षम आहे, शरीर बलसंपन्न आहे, याचाच अर्थ प्रत्येक अवयव त्याचं काम उत्कृष्टपणे करतो आहे आणि प्रत्येक अवयवाला अपेक्षित असलेलं पोषण त्याच्यापर्यंत पोचतं आहे. खूप मोठ्या समाजाची आपल्याला शिकवल्या जात असणाऱ्या पद्धतीने जर पिळवणूक झाली हे खरं असेल तर वैभव समाजामध्ये राहिलं नसतं, बळ सामर्थ्य समाजामध्ये राहण्याची शक्यता नव्हती. ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहू राजन्य कृतः उरु तदस यद्वैश पदभ्याम शूद्रो अजायता, असं पुरुष सूक्तातलं समाज पुरुषाचं वर्णन आहे. बुद्धिभेद कसा केला जातो ते थोडंसं ऐकून घ्या. हे म्हणले सगळं ब्राह्मणाने तयार केलं का नाही, म्हणून स्वतःला मुखाच्या ठिकाणी ठेवलं, शूद्रांना पायाच्या ठिकाणी ठेवलं. माझा साधा प्रश्न आपल्या सगळ्या सज्जनांना आहे, प्रामाणिकपणे मला सांगा, पाय तुटले तर चालतील का वाचा गेली तर चालेल? पाय तुटले तर चालतील का वाचा गेली तर चालेल? एक वेळेस वाचा गेलेली चालेल पण पाय धडधाकट पाहिजे. ज्याच्याशिवाय एक पाऊलही टाकणं शक्य नाही तो कष्टकरी समाज जो आहे त्याचं नाव शूद्र आहे. आज आपण IAS कलेक्टर, SP हे सगळे सुपर क्लास 1 रँकचे अधिकारी पाहतो ना, ते कोण आहेत? पब्लिक सर्वंट्स आहेत, सेवा देणारे आहेत. याचाच अर्थ ते शूद्र आहेत. आज मला सांगा, असा कोण ब्राह्मण आहे जो कलेक्टर होणार नाही म्हणेल? कोण क्षत्रिय आहे जो SP होणार नाही म्हणेल? डिव्हिजन ऑफ लेबर, कामाची वाटणी, एवढं साधं स्वरूप त्याच्या ठिकाणी होतं. ते बुद्धिभेदानी आमच्या ठिकाणी विपर्यस्त अर्थाने प्रसृत करून आमच्या ठिकाणी असलेला सद्भाव, आमच्या ठिकाणी असलेली एकी, आमच्या अंतःकरणामध्ये असलेला बंधुभाव हेतू पुरस्सर नष्ट केला गेला. अजूनही ते काम चाललेलं आहे, हे कृपया आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. या दुर्दैवाचं कारण आम्ही आमच्या ठिकाणी आहोत. बाहेरच्या कोणाचीही छाती नाही, बाहेरच्या कोणाचीही हिंमत नाही की आम्हाला येऊन इथे बर्बाद करेल. 1300 वर्षापर्यंत सर्वार्थानी परकीयांनी आमची लूट केल्यानंतर सुद्धा आम्ही या ठिकाणी आहोत. अहो, जगामध्ये अशा अनेक संस्कृती आहेत 5, 50, 100 वर्षाच्या परकीय आक्रमणानंतर संपून गेलेल्या आहेत. यूनान, मिस्र, रोमा सब मिट गए जहां से, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. इजिप्शियन संस्कृती नष्ट झाली, रोमन संस्कृती नष्ट झाली, अनेक संस्कृती जगाच्या पाठीवरती होत्याच्या नव्हत्या नामशेष झाल्या, पण कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. ती कुछ बात जी आहे ती आमच्या समाजाची अत्यंत विचारपूर्वक अशी घट्ट विणलेली वीण आहे. तिची काळजी आपण घेतली पाहिजे.
आणि म्हणून दासगणू महाराज सांगतात, बाबांनो, ही दुर्दशा पाहिल्यानंतर तरी जागवा, भ्रमामध्ये राहू नका. यासाठी गड्यानो सावध व्हावे आता, धर्मासी न माना उगाच भाकड कथा. जे करणे असेल ते खरे करा तत्वता. दास गणू म्हणे दुर्दैन्याच्या, बोचू लागल्या सुयानरा भज पंढरपूर वासिया. यासाठी गड्यानो सावध व्हाव्या. बाबांनो, हा द्वेष, हा मत्सर आपल्या समाजाला, राष्ट्राला कुठं नेऊन उभा करील याचा नियम नाही. आपण सावध झालं पाहिजे, आपण शहाणं झालं पाहिजे. धर्मासीन माना उगाच भाकड कथा, या भाकड कथा नाहीत, वरवरचे बाह्योपचार. माझी प्रार्थना पद्धती, माझी उपासना पद्धती म्हणजे धर्म नाही. माणुसकी टिकेल, सद्भावना टिकेल, सत्प्रेरणा टिकेल, या पद्धतीने विचार करणं, या पद्धतीने वागणं, याचा नाव धर्म असं आहे. धर्मासीन माना उगाच भाकड कथा. जे करणे असेल ते खरे करा तत्वता. हेच करा, तेच करा, हे काम उच्च, ते काम नीच, असं मी सांगत नाही म्हणा. कुठलंही काम हलक्या दर्जाचं नसतं, कुठलंही काम वरच्या दर्जाचं नसतं. आपल्याकडे एक म्हण सांगून ठेवले, सर्वे यत्र विनेताराः सर्वे पंडित मानिनः सर्वे महत्त्वमिच्छन्ति तद राष्ट्रम अवसीदती. ज्या ठिकाणी सगळे नेते आहेत, ज्या ठिकाणी सगळे स्वतःला शहाणे समजतात, ज्या ठिकाणी सगळ्यांना महत्त्व पाहिजे, ते राष्ट्र तद राष्ट्रम अवसीदती, ते राष्ट्र रसातळाला जातं. मोठमोठ्या अधिकाऱ्यांची सभा भरलेली आहे आणि पाणी देण्यासाठी कलेक्टरला उठावं लागलं तर चालेल?